नागाव जिल्हा परिषद गटामधील अवसरी बुद्रुक या गावामध्ये आपल्या समोर प्रभाकर बांगर आहे. अशा पद्धतीने प्रचार करताय. काय रणती असणार आहे आजची. आता मतदानाला अवघे 7 ते 8 दिवस आहे बाकी आहेत. कसा प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. एकदम तुमचा परिचय द्या आणि कसा प्रतिसाद मिळतो. मी प्रभाकर गोपाळा बांगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांसाठी सातत्यानं काम करत असतो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम सातत्यानं चालू आहे. आणि माझा सगळा संघर्ष माझ्या या शेतकऱ्यांनी, गोरगरीब कष्टकऱ्यांनी पाहिलेला आहे. तर ही जिल्हा परिषदची निवडणूक मी त्या दिवशी सांगितलं, ही माझी निवडणूक नसून या तमाम शेतकऱ्यांची, गोरगरीब कष्टकऱ्यांची ही निवडणूक आहे आणि त्यांचा आवाज बनून मी या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जातोय. मात्र आता आपण काही बाईट घेतो तुमच्या, तर त्या खाली कमेंट्स काही पॉझिटिव्ह येतात, काही विरोध येतात. तुम्ही त्या कमेंट्स वाचत असाल तर काय सांगा त्याबद्दल. मला हसायला येते. प्रभाकर बांगरला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही. जेव्हा एखादा योद्धा मैदानातून हटत नाही त्यावेळेला बदनामीचं काहीतरी हत्यार काढण्याचा प्रयत्न होतोय. अशी एक कमेंट आहे, त्याबद्दल काय सांगा. आता घुगऱ्या कोणाकडे आहे? सगळे एका बाजूला आहे तर मी एका बाजूला आहे. अरे घुगऱ्या तुम्ही खाताय एकत्र मिळून. प्रभाकरला घुगऱ्यांची गरज नाही. प्रभाकर हा स्वाभिमानाची लढाई लढणारा माणूस आहे आणि मी तेच सांगितलं. अरे बाबांनो, जमिनीवर कर्ज काढलंय मी. जाऊन बघा, कमलाच्या देवी पतसंस्थेमध्ये मी 9 लाख रुपये त्या ठिकाणी कर्ज काढले आणि कर्जाच्या पैशावर मी निवडणूक लढवतोय. हे बघा, प्रभाकर बांगरचा कितीही अंत पाहायचा प्रयत्न केला तर जेव्हा माझ्यावरती हल्ला झाला आणि तो हल्ला आणि तो प्रसंग सगळ्यांनी पाहिलेला आहे. प्रभाकर बांगरवर ज्यांनी हल्ला केला त्या आरोपींना अटक होत नव्हती. दुसऱ्या दिवशी माझं गाव बंद होतं. मनसरला झालेली जाहीर निषेध सभा आपण पाहिली. पोलीस स्टेशनवर मोर्चा काढायला सगळे शेतकरी त्या ठिकाणी आले होते आणि माझे वडील व्यथित होऊन, कारण शेवटी माझ्या वडिलांना ते सहन झालं नाही आणि माझ्या वडिलांनी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढा सगळा संघर्ष करून देखील जर कोणी माझ्यावर असा आरोप करत असेल तर बाबांनो, तुमच्या या घाणेरड्या प्रकाराची मला अक्षरशः कीव येते. कुणाचा तरी तुकडा चघळायला मिळतो म्हणून एवढी लाचारी करू नका. प्रभाकर बांगरचं सगळं लोकांनी पाहिलेलं आहे आणि माझं सगळं खुलं पुस्तक आहे. त्यामुळं मला कुठल्या सर्टिफिकेटची गरज नाही. कारण ज्या वेळेला एखादा योद्धा मैदानातून हटत नाही, मला माझे नेते राजू शेट्टी साहेब म्हणाले, अरे बाबा, शेवटची परीक्षा तू पास झालाय. यांनी शेवटचा प्रयोग माझ्यावर केला. मी कुठल्याच बाजूनी कुठल्या भानगडीत सापडत नाही, कशात सापडत नाही, म्हणून शेवटला माझ्यावर दहशत करून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर हल्ला करून मला परत मी मैदानात आलो नाही पाहिजे आणि म्हणून भीतीपोटी हा घरातच बसून राहायला पाहिजे. पण मी त्याच वेळेला तुम्हाला सगळ्या पत्रकारांना सांगितलं की हुतात्मा बाबूगिरूंची भूमी आहे. माझं बलिदान जरी झालं, मी शेतकऱ्यांसाठी माझं प्राण जरी गेले तरी पण माझी ही लढाई मी त्या ठिकाणी थांबवणार नाही. कमेंट करणाऱ्याला काय उत्तर देणार? अहो, कमेंट करणाऱ्याला मला एकच सांगायचं, बाबा, तुला कोणीतरी चघळायला काहीतरी दिला असेल, थोडेफार 2 पैसे दिले असतील, एवढा लाचार बनवू नको. कारण तू सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि माझ्या आंदोलनामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. सगळे शेतकरी त्या ठिकाणी सांगतील. शेती पंपाचं लाईट बिल मी त्या ठिकाणी भरू दिलं नाही. नदीकाठची लिफ्ट असतील किंवा विहिरीवरच्या मोटारी असतील, त्याचा देखील फायदा माझ्या शेतकऱ्यांना झालेला आहे. आज हे विष्णू काका हिंगे यांचं गाव आहे. विष्णू काका हिंगे जिल्हा दूध संघावर डायरेक्टर आहेत. त्या ठिकाणी सुद्धा गेल्या वर्षी आपण पाहिले 5 पैसे बोनस शेतकऱ्यांना मिळाला नसता. मी त्याच ठिकाणी सांगितलं की तुम्हाला संघाला नफा का झाला नाही. आमचं श्रीराम सहकारी दूध संस्था साधी दूध चिल्ड न करता 2.25 रुपयाचा बोनस देते. आम्ही 56 लाख रुपयाचा नफा दाखवतो. मग संघाचा नफा घ्यायला कुठं? आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सांगितलं, कोणी इथून उठायचं नाही. जोपर्यंत बोनस आणि डिव्हिडंड डिक्लेअर करत नाही तोपर्यंत यांनाही बाहेर पडू द्यायचं नाही. आणि त्यांचा नाईलाज झाला. शेवटी त्यांना 2 रुपये बोनस त्या ठिकाणी डिक्लेअर करावा लागला आणि याही वर्षी 1 रुपया बोनस देण्याची परिस्थिती होती. स्वप्नील डमडेरे, ॲडव्होकेट स्वप्नील डमडेरे त्या ठिकाणी चेअरमन आहेत आणि 1 रुपया बोनस देण्यासारखी परिस्थिती असताना देखील मी त्यांना सांगितलं, आपली आबरू जाईल, आपल्याला लोक नावं ठेवतील. गेल्या वर्षी 2 रुपये बोनस द्यायला लावला तुम्हाला आणि यंदा देखील 2 रुपये बोनस द्यायला त्यांना आम्ही त्या ठिकाणी भाग पाडलं. आणि स्वर्गीय अजितदादांबद्दल मी सांगतो की शेतकऱ्यांचा प्रश्न देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आपण पाहिलाय. अजितदादांसमोर
जर्सी गोऱ्यांचा प्रश्न असेल, भाकड जनावरांचा प्रश्न असेल किंवा दुधातल्या भेसळीचा प्रश्न मी त्या ठिकाणी मांडला आणि अजितदादांनी देखील मला शब्द दिला होता की मी मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी बैठक लावीन, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेईन, संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बोलून घेईन आणि हा प्रश्न मी मार्गी लावीन. परंतु आज दादा आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. ग्रामीण भागाचं नेतृत्व आज त्या ठिकाणी हरपलेलं आहे आणि म्हणून आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील आता आमचा प्रश्न त्या ठिकाणी कोणापुढे मांडायचा हा देखील प्रश्न आहे आणि म्हणून आदरणीय अजितदादांना देखील मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो, कारण आमच्या शेतकऱ्यांचं, ग्रामीण भागाचं नेतृत्व या ठिकाणी हरपलं आहे. नागरिकांना आव्हान मला एकच करायचंय, बाबांनो, माझ्या समोर हे सगळे शेतकरी उभे आहेत. ही लढाई माझी नाही, ही लढाई तुमची आहे. प्रभाकर बांगरचा अजून किती तुम्हाला अंत पाहायचा आहे? माझा अंत पाहू नका बाबांनो. जर आज मला तुम्ही जर तुमचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जर पाठवलं नाही तर हा पराभव माझा नसून हा पराभव शेतकऱ्यांचा होईल आणि म्हणून बाबांनो, ही लढाई तुमची, ही लढाई माझी नाही. मी माझ्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून आज जीवाची बाजी लावून तुमच्यासाठी लढतोय. म्हणून तुम्ही कुठल्याही पक्षाशी निगडीत असा, कुठल्याही जाती धर्माचे असा, परंतु आपण पहिले शेतकरी आहोत आणि म्हणून आपल्यासाठी लढणारा माणूस जर आता आपण त्या ठिकाणी निवडून दिला नाही, आता नाही तर परत कधीच नाही. म्हणून ही लढाई तुमची आहे आणि म्हणून माझं सगळ्यांना कळकळीचं आव्हान आहे. बाबांनो, मी त्या दिवशी सांगितलं, 100 कौरव एका बाजूला असू द्या, श्रीकृष्ण रूपातली जनता ही माझ्या समोर आहे आणि ही जनता मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या बाजूनी श्रीकृष्ण रूपातली जनता आहे त्याचा पराभव कदापि होऊ शकणार नाही, कारण या जनतेला, माझ्या मायबाप जनतेला मी देवाच्या रूपात पाहतो, श्रीकृष्णाच्या रूपात पाहतो. तुल्यबळ उमेदवार आहेत, प्रशांत अभंग असतील, विष्णुराव हिंगे असतील. ते पैशाने तुल्यबळ आहेत, बाकी कशाने तुल्यबळ नाहीत. कुणी किती मारा हाका, येत नाही तुमच्या मदतीला काका. तुमच्या मदतीला अर्ध्या रात्रीला आहे फक्त प्रभाकर सारखा पक्का, लक्षात घ्या. त्यामुळे काकाच्याच गावात जाऊन तुम्ही, अहो त्यांना तर कोणी ओळखतच नाही. 30% लोक त्या प्रशांत अभंगला फक्त ओळखतात. मी गावागावात घराघरात जातो, लोक म्हणल्यात अरे हा माणूस आम्ही बघितलेलाच नाही, माणूसच बघितलेला नाही म्हणतात. 60-70% लोक त्या माणसाला ओळखत सुद्धा नाही. आता काय बोलायचं त्यांच्याबद्दल. नंदी चौकामध्ये जे आंदोलन झालं बिबट्याच्या संदर्भामध्ये, त्यांच्याच गावात ते आंदोलन होतं. मी रात्रभर रस्त्यावर झोपलो आणि दिवसभर तिथं होतो, तुम्ही पाहिले. हा माणूस फिरकला सुद्धा नाही. अरे बिबट्याचा प्रश्न इतका गंभीर आहे, अहो मग तुम्हाला किती संवेदना आहे शेतकऱ्यांबद्दल, इथल्या नागरिकांबद्दल, हे त्याच्यावरून कळतं ना. म्हणजे ज्या माणसाला स्वतःच्या गावात आंदोलन होते बिबट्याच्या संदर्भात, तिथं येता येत नाही, तो काय दिवे लावणार आहे तिथं जाऊन. त्यामुळं मला त्यांच्याबद्दल अधिक बोलायचं नाही. लोक हुशार आहेत, लोक सुज्ञ आहेत, लोक ज्याला त्याला ज्याची त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच हे होते प्रभाकर बांगर, अवसरी बुद्रुकमध्ये प्रचार करताय, नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहे. त्यांनी आपण याआधी त्यांच्या बाईट्स घेतल्या होत्या, त्या बाईटमध्ये कमेंट आले, कमेंट ज्यांनी केल्या त्यांना उत्तर दिलेलं आहे. पाहू येणाऱ्या काळात आता कसा प्रतिसाद भेटतो त्यांना. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.